नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत रशियामधली सगळ्यात जुनी युनिव्हर्सिटी म्हणजे बशकीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी। तर बशकीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीबद्दल जाणून घ्यायचं झालं तर तिच्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये तिच्याबद्दल काय काय जाणून घेणार आहे याला मी शॉर्ट्समध्ये तुम्हाला सांगतो। सिंपल कॉलेज फीज अपडेट इन 2024-25, त्यानंतर लोकेशन कुठे आहे बशकीरचं, त्यानंतर इंडियन स्टुडंट किती तिथे शिकत आहेत आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट युनिव्हर्सिटीचं डिस्टन्स किती आहे इंडियापासून आणि मॉस्कोपासून, याबद्दल आपण थोडक्यात एक डिस्कशन करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिला टॉपिक म्हणजे आपण येऊया कॉलेजची फीज अपडेट। 2024मध्ये कॉलेजची फीज अपडेट खूप जास्त आलेली आहे, सर्वच कॉलेजेसच्या फीज चेंज झालेल्या आहे। तर बशकीर या युनिव्हर्सिटीची ही फीज चेंज झालेली आहे। त्यामध्ये असा चेंज झालेला आहे की पहिल्या वर्षी बशकीरची फीज 4,90,080 रुबल म्हणजे ऑलमोस्ट 5 लाख रुपये तिची फीज झालेली आहे। पर इयर नाही तर फर्स्ट इयरची ही फीज आहे। त्यानंतर सेकंड इयरपासून ते 6th इयरपर्यंत बशकीरची फीज स्टेबल आहे, 3,12,708 रुबल पर इयर ही सेकंड इयरपासून 6th इयरपर्यंत स्टेबल फीज आहे। तर असं का झालं, तर फर्स्ट इयरमध्ये इतकी सगळी फीज का वाढली बशकीरची? आत्तापर्यंत कधीच फीज एवढी वाढलेली नव्हती। तर महत्त्वाचा हे अपडेट आहे, त्यामध्ये असं आहे की मागच्या 3 वर्षामध्ये जसं कोरोना आला, त्याच्यानंतर रशिया युक्रेन वॉर स्टार्ट झाला, त्या वॉरमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी बशकीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतली। त्यामुळे ही फीज स्टुडंट कमी आणि क्वांटिटीवाले म्हणजे क्वालिटीवाले स्टुडंट यावे त्यासाठी युनिव्हर्सिटीने फी स्ट्रक्चर हे हाईक केलेलं आहे। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे झालं फी स्ट्रक्चर। त्यानंतर फी स्ट्रक्चर नंतर हॉस्टेलची फीज किती आहे? हॉस्टेलची फीज ही 40,000 ते 55,000 इन बिटवीन तुम्हाला हॉस्टेलची फीज पर इयर द्यावी लागणार आहे बशकीरमध्ये। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बशकीर ही सिटी कुठं सिच्युएटेड आहे? बशकीर ही सिटी मॉस्कोपासून एक 1800 ते 2000 किलोमीटर अंतरावरती सिच्युएटेड आहे। ही मॉस्कोपासून फ्लाईटने आपण कनेक्ट करू शकतो, तर साधारणतः 1.5 ते 2 तासाच्या फ्लाईटमध्ये आपण बशकीरला पोहोचू शकतो। त्यानंतर इंडियावरतून जाताना आपण दिल्लीवरतून डायरेक्ट एरोफ्लोट नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीची फ्लाईट घेऊन आणि डायरेक्टली एरोफ्लोटने दिल्ली टू मॉस्को अँड मॉस्को टू उफा या सिटीमध्ये ही बशकीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी सिच्युएटेड आहे। त्यानंतर नेक्स्ट टॉपिक जर म्हटला तर किती इंडियन स्टुडंट आज तिथे शिकत आहेत आणि युनिव्हर्सिटीबद्दल थोडक्यात माहिती, जर युनिव्हर्सिटी किती जुनी आहे या सगळ्या गोष्टी। तर आज रोजी इंडियामधून आणि अदर सगळ्या देशांमधून बशकीरमध्ये इंटरनॅशनल स्टुडंट हे 4,000 पेक्षाही जास्त इंडियन स्टुडंट हे मेडिकलचे शिक्षण तिथं घेत आहेत। तर याच्या मागचं रिझन असं की बशकीर इज ओल्डेस्ट युनिव्हर्सिटी, ही 200 वर्ष जुनी युनिव्हर्सिटी आहे आणि ह्या युनिव्हर्सिटीचं रेप्युटेशन खूपच छान आहे रशियामध्ये, त्यामुळे तिथं सगळ्यात जास्त स्टुडंट हे शिकायला जातात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्या भागात भारतामध्ये जर म्हटलं किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सगळ्यात जास्त जे ओल्ड डॉक्टर जे रशियामधून शिकून आले तर त्यांच्याकडून सगळ्यात जास्त नाव घेतलं जातं ते म्हणजे बशकीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी। का? तर बशकीर इज द ओल्डेस्ट युनिव्हर्सिटी, तिने आजपर्यंत कमीत कमी 50 वर्षापासून ती इंडियन स्टुडंटला डिग्री देते आणि खूप छान युनिव्हर्सिटी आहे। त्यामुळे बशकीरला चूज करण्यामध्ये काहीच अडचण नाही, फक्त यावर्षी फीज एक्सीड झालेली आहे, त्यामुळे स्टुडंट जे मागच्या वर्षापर्यंत जो फ्लो ऑफ ॲडमिशन तो थोडासा कमी झाला आहे बिकॉज ऑफ फर्स्ट इयरमध्येच मुलांना हॉस्टेल आहे, कॉलेजची फीज आहे, ते सगळं हाईक झालेलं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त खर्च येतो, त्यामुळे विद्यार्थी त्याच्याकडे जाण्याचं थोडंसं टाळता आहे। बट दॅट इज ओके, युनिव्हर्सिटी इज व्हेरी गुड, खूपच छान युनिव्हर्सिटी आहे, त्यामुळे तुम्ही बिनधास्त ॲडमिशन घेऊ शकता। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनो, ही युनिव्हर्सिटी 200 वर्ष जुनी आहे, म्हणजे या युनिव्हर्सिटीमध्ये आज रोजी ही युनिव्हर्सिटी खूप वर्षांपासून विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये MBBS असो, मेडिकल असो, सगळ्या गोष्टींमध्ये डिग्री देते आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही आजच ब्राईट फ्युचरच्या टीमला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं ॲडमिशन हे रिझर्व करून घ्या। का? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सीट्स कमी केल्या आहे युनिव्हर्सिटीने, सो त्यामुळे तुम्ही तुमचं ॲडमिशन आजच रिझर्व करून आणि तुमची सीट बुक करून आणि तुमचं MBBS डॉक्टर बनण्याचं स्वप्न हे पूर्ण करा। का? तर महाराष्ट्रामध्ये असो किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये असो, जो नीटचा कट ऑफ आहे तो खूप हाय गेलेला आहे। 500 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यालाही महाराष्ट्रात ॲडमिशन भेटेल की नाही याची शक्यता नाही आहे। का? तर खूप सगळ्या रँकमध्ये चेंजेस आला आहे, नीटचा घोटाळा, खूप साऱ्या गोष्टी आहेत। तर माझं असं म्हणणं आहे की तुमचं वर्ष वाया न घालवता तुम्ही तुमचं
MBBSचं ॲडमिशन हे कंप्लीट करून घ्यावा, MBBS ॲडमिशन हे रिझर्व करून घ्यावा असं मला वाटतं. तर थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो. अशाच नवीन नवीन व्हिडिओ आणि नवनवीन युनिव्हर्सिटीच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, म्हणजे तुम्हाला त्यांनाही ॲडमिशन घ्यायचं जर असेल तर ते आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. थँक्यू व्हेरी मच.